देशून आहे। कवितेचं नाव आहे सूर्यनारायणा। या कवितेतला काही भाग। धर्मशाळेमध्ये सरकारी रुग्णालयात कचऱ्याच्या पेटीत रस्त्याच्या कडेला जन्म घेऊन हजारो लावारी सर्वकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हे अनाथ सूर्या, या साऱ्या अर्भकाहून तू किती रे भाग्यशाली। एका बेनाम आईने नाळ कापून फेकून देताच दुसऱ्या अनामिक आईने तुला स्तनापशी धरले, तुला नाहू माखू घातले, तुझी हगणी मुतणी काढली, तुला ताडामाडासारखा वाढविले आणि कामगारांच्या दुःखाशी, त्यांच्या जगण्याशी, त्यांच्या लढण्याशी तुझी नाळ जोडून दिली। मग तू शिकत गेलास बाबीण धोट्यात कशी लावायची, तार कशी लावायची। असंच शिकता शिकता मुंबई तुझे विद्यापीठ झाले। असंच शिकता शिकता मुंबई तुझे विद्यापीठ झाले। मुंबई तुझी लावणी झाली। लोहाराच्या हातोड्यासारखा घडत गेलास, भांडवलशाहीच्या विरोधात लढत गेलास। लोहाराच्या हातोड्यासारखा घडत गेलास, भांडवलशाहीच्या विरोधात लढत गेलास। कामगार मैदानात तुझी कविता बोलू लागली। कामगार मैदानात तुझी कविता बोलू लागली। गिरणगावच्या रस्त्याने चालू लागली। कामगार मैदानात तुझी कविता बोलू लागली। गिरणगावच्या रस्त्याने चालू लागली। तळपत्या तलवारीचे घाव घालू लागली। याच मैदानात तुला मार्क्स भेटला। याच मैदानात तुला मार्क्स भेटला। लेनिनने तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुझ्या हातात विळा हातोडा दिला आणि तुझ्या ओठातून डोंगरी शेत डुलू लागलं। कष्टकऱ्यांचं गाणं बोलू लागलं। कष्टकऱ्यांचं गाणं बोलू लागलं।